जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणारा विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही कमेंट केलेल्या मार्कनुसार तुमचा पुणे कारागृह पोलीस शिपाई या पदासाठी कास्टनुसार तुमचा कट ऑफ किती जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ते बघणारा विद्यार्थी मित्रांनो। आणि कट ऑफ तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो हा हायच जाणार आहे। त्याचं कारण असं की यामध्ये ग्राउंड हे जास्तीत जास्त कास्टचं 40 किंवा 40च्या जास्तच लागलेला आहे, त्यामुळे कट ऑफ हा हाय जाणार आहे सुरुवातीला सांगतो। आणि तसेच कमेंटसुद्धा आलेले आहे विद्यार्थ्यांचे। सुरुवातीला आपण कमेंट बघूया, मग तुम्हाला मी एक अंदाज सांगतोय की किती कट ऑफ जाऊ शकतो। बघा खूप आपल्याकडे कमेंट आलेले, कारण की आपण कमेंट मागितलेले होते, त्यावरूनच आपण एक अंदाज काढू शकतो। कारण की आपल्याला माहिती आहे की लेखीचे मार्क अजूनपर्यंत आलेले नाही, आपल्याकडे फक्त ग्राउंडचे मार्क आहे। बघा ओबीसी फिमेल 41 + 84 मार्क आहे, म्हणजे 41चा ग्राउंड आणि 84चा पेपर। महिला उमेदवारांचे मार्क आहे 125 टोटल। त्यानंतर बघा ओबीसी मेल 36चा ग्राउंड 85चा पेपर, ठीक आहे। त्यानंतर बघा 90चं ग्राउंड आणि 43चं ग्राउंड आणि 90ची लेखी, ठीक आहे। त्यानंतर बघा SC/BC एक्समॅनचे कमेंट आहे 40 ग्राउंड आणि 70 लेखी, ठीक आहे, 110 टोटल होत आहे। त्यानंतर बघा एका महिला उमेदवाराचा कमेंट आलेला आहे, सर नवीन व्हिडिओ बनवा, ओबीसी फिमेल किती मेरिट जाईल, आपण पूर्ण सांगणारा विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघा SC/BC होमगार्ड 129 टोटल होत आहे या विद्यार्थ्याची। बघा भरपूर अशी टोटल चांगल्या प्रकारे होत आहे, कारण पेपरसुद्धा सोप्या प्रकारे आलेला होता। ओबीसी फिमेल 80 + 42, त्यानंतर बघा ओबीसी फिमेल 120, ठीक आहे। त्यानंतर बघा ओबीसी महिला 41 + 76 117, त्यानंतर बघा 41चं ग्राउंड 87चा पेपर जनरल SC/BC। त्यानंतर बघा ओबीसी बघू शकता ओबीसी मेल 87चं ग्राउंड आहे, लेखी आहे आणि 41चं ग्राउंड आहे। भरपूर प्रकारे चांगल्या प्रकारे लेखीला मार्क विद्यार्थ्यांना। त्यानंतर EWS फिमेल 37 ग्राउंड 50ची लेखी आहे। त्यानंतर बघा NCC, खूप काही विद्यार्थ्यांना डाऊट आहे की NCCचे मार्क मिळतात की नाही मिळतात कारागृहाला, तर विद्यार्थी मित्रांनो मिळतात, कारण की मुंबईला सुद्धा मार्क देण्यात आलेले आहे NCCचे। त्यानंतर बघा 41 + 89 VJA मेल, त्यानंतर बघा EWS 41 ग्राउंड 70ची लेखी त्यानंतर बघा 34चं ग्राउंड आणि 72चा पेपर 106 टोटल। त्यानंतर बघा 91 + 97 प्लस NCC सुद्धा आहे। त्यानंतर बघा NTD 41 + 89 130 मार्क। त्यानंतर SC/BC फिमेल 47 + 86 133। त्यानंतर बघा 84 + 40 फिमेल होईल का। त्यानंतर बघा SC/BC 41 + 89 130 मेल जनरल। त्यानंतर SC/BC भूकंपग्रस्त 89 + 81। त्यानंतर बघा 42 + 82 ओबीसी फिमेल। त्यानंतर 41 + 94 ओबीसी मेल। त्यानंतर SC/BC मेल 43 + 88 131। त्यानंतर NTB फिमेल 43 + 83 ओबीसी फिमेल 39 + 81। NTD फिमेल 47 + 80 41 + 75 116 SC/BC स्पोर्टमन मेल आहे। त्यानंतर एक सर्व्हिसमॅन 59 + 44 SC/BC 45 + 87। त्यानंतर बघा पुढे 43 + 87 130 SC/BC फिमेल आहे वाटते। त्यानंतर 40 + 85 ST। त्यानंतर SC 39 + 92 ओबीसी फिमेल 43 + 80 ओबीसी मेल 41 + 93 43 + 90 NTD मेल। त्यानंतर पुढे बघा SC महिला 113। त्यानंतर SC/BC 41 + 77
त्यानंतर होमगार्ड SC 124, त्यानंतर SCBC 47+86 133 फिमेल, 43+87 130 SCBC. त्यानंतर पुढे बघा फिमेल SC 38+82 120, त्यानंतर SCBC 43+78 121, त्यानंतर ग्राउंड 39 आणि लेखी 77 प्लस 5 मार्क NCC आहे. त्यानंतर बघा 43+84 OBC 127 मार्क. त्यानंतर पुढे बघा 47चं ग्राउंड आहे महिला उमेदवार OBCमधून आणि 84ची लेखी आहे. त्यानंतर बघा 45चं ग्राउंड 88ची लेखी. त्यानंतर SCBC एक सर्व्हिसमॅन 90+70. त्यानंतर सर नवीन व्हिडिओ बनवा, OBC फिमेल किती मेरिट लागेल यासाठी सुद्धा कमेंट आलेले आहे. 41+91 132